नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। चांगली नोकरी, चांगलं शिक्षण, चांगलं राहणीमान, चांगल्या संधी यासाठी लोक गावातून शहरात येतात, शहरातून मेट्रो सिटीज मध्ये येतात आणि एक वर्ग असा आहे जो उच्चभ्रू असल्यामुळे परदेशामध्ये जातो। पण त्याचबरोबर एक वेगळा वर्ग असाही आहे जो पैशांच्या अत्यंतिक गरजेतूनच स्थलांतर करतो। या एपिसोडमध्ये गोष्ट एका अशा मुलीची जिला दुष्काळामुळे गांजलेल्या आणि पोळलेल्या आपल्या कुटुंबाला वाचवायचं होतं, आपल्या आई वडिलांना एक चांगलं आयुष्य द्यायचं होतं, पण या नवीन शहरात नियतीनं तिच्या समोर काय वाढून ठेवलंय याची तिला पुसटची कल्पनाही नव्हती। काही तर कसंच कोण नाही ग, काय माहित आता कोणाला विचारायचं? जरा पुढे गेलं की कोणतरी सापडेलच की। हा हे चुरू चल। ए पोरींनो थांबा, एक मिनिट थांबा। काय कुठं चाललात? हा डायरेक्ट आत घुसताय? चला निघायचं ना। ओ दादा नीट बोला की जरा, कामाला आलोय आम्ही इथं। ते देवकरबाईंचा बंगला इथंच आहे ना, त्यांनी घर कामासाठी बोलून घेतलंय आम्हाला। पार धुळ्यावरून आलोय। अच्छा, देवकर मॅडमनी बोलवलोय। मग इथून स्विमिंग पूल लागेल, तिथून दुसरा बंगला उजव्या साईडला। बर कोण पाहिजे? देवकर मॅडम? हो मीच। तुम्ही? आम्ही ते कामासाठी धुळ्यावरून आलोय। मी मीनल आणि ही गीता। हा हा ये ना, ये आत ये। तुम्ही दोघी शाळेत नाही जात? जात होतो मॅडम, पण दुष्काळात शाळा सुटली। आता एकदा काय पैसे आले ना की हिला परत शाळेत धाडायचे। एकदा बाबांचं कर्ज फिटलं आणि तारण टाकलेली जमीन परत मिळाली ना की जाऊ परत गावाला। म्हणजे गीता तुझ्या बरोबरच? हा, तेवढंच कामाला हातभार लागेल। हे पण पगार एकाचाच देणारा, खाडा चालणार नाही। कामं करशी ना सगळी व्यवस्थित? कामाचं टेन्शन घेऊ नका मॅडम, सगळं घर चकाचक ठेवीन। बर। अहो ऐकलत का? काय ग? काय झालं? ह्या दोन मुली उद्यापासून आपल्याकडे कामाला येणार आहेत। ही मीनल आणि ही गीता। दादा झालं माझं काम। हा ठीक आहे। दादा इथे जवळपास कुठे लहान खोली मिळेल का? कमी भाड्याची पाहिजे आम्हाला, इथलं काय बी नाही माहित बघा। संध्याकाळी बघू, माझी ड्युटी संपली की दाखवतो खोली। हा ठीक आहे। ठीक आहे, चल गीता। उशीर का झाला? साहेब ते शेजारच्या बंगल्यात आज जरा जास्त काम होतं। पुन्हा उशीर केलास ना तर त्या दिवशीचा पगार कापेन मी, अगोदर सांगून ठेवतोय। हो साहेब। तूच का ती नवीन कामवाली? हो, काही काम होतं? हो, सांगायचं होतं। आज आली आहेस, पुन्हा इकडे दिसायचं नाही। दिसलीस ना तर तंगड तोडील तुझा, कळलं का? एक मिनिट, तू कोण सांगली? मी
मी या एरियाची आहे. ह्या एरियात फक्त मी काम करू शकते, कळलं का? दुसरं कोणीच करायचं नाही. चला निघा इकडनं. ओ असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. ए तू पण गप्प बस. ए अरे भांडताय का अशा? अहो वंदना मावशी तुम्ही तरी जाऊ द्या. अहो पोरीच्या व्हायचे तुमच्या. तुला कोण सांगितलं गप्प बस उगाच? आणि लक्षात ठेवायचं, आता जे सांगितलं ना ते ऐकायचं बरं का. इकडं पुन्हा दिसायचं नाही, गपचप चालायचं इकडनं. निघा. बरं झालं तू मदतीला धावून आलंस. कोण आहे ही बाई? असं कुठं असतं का? तुम्ही पण जरा जपून राहा आणि त्या बाईच्या नादाला लागू नका. लय खावाटे ती बाई. निघा. हा तुझा महिन्याचा पगार. घे ना, तू अजून खातच नाहीये काय? हो बस. गीता देऊ? खूप दिवसांनी चायनीज खातोय, एकदम मस्त. तू आमची एवढी मदत केलीस ना म्हणून तुला पार्टी. अगं तू हे लक्षात ठेवलंस ही खूप मोठी गोष्ट आहे. असंच चालू राहिलं ना तर आपल्या बाबांचं कर्ज असं उतरेल. तू अजून सोसायटीतच आहेस? तुला कळत नाही सांगितलं? मी कुठेही काम करेल. तुझं काय काय एकच दिली आहे? पुन्हा ठोकून काढील. मला ठोकशील? मला ठोकशील तू? आई गो, माझा झटका तुला झेपायचा नाही. मी पण धुळ्याची पोरगी आहे, समजलं ना? चल ग. काही पाहिजे का साहेब? पेपर. काय गए आत कशी आलीस तू? नॉक करायची साधी अक्कल नाहीये तुला? चल जा. काय झालं ग बाई? हिच्या फोनला फोन का लागत नाहीये? अहो अहो ऐका. अहो बघा ना, 2 दिवस झाले पोरींचे फोन पण आले नाहीयेत. मी फोन लावते पण लागत नाहीये. अरे करतील ग, करतील फोन. कामात असतील पोरी, करतील फोन. नको काळजी करू. काय ग सारखी सारखी का फोन करतेस? अगे मी ड्राईव्ह करतोय, कळत नाही का तुला? अहो ऐका ना, आपल्याकडे ती मिनल कामवाली येत होती ना, तिचा 2 दिवस झाला काहीच पत्ता नाही आणि आज पण ती आली नाहीये. काय करायचं मला काहीच सुचत नाहीये. हॅलो गोडी, गाडी काढा. तुम्ही कॉल केला होता? हो साहेब. कुठे आहे? ती बघा तिकडे. ओळखता कायला? नाही साहेब, मी नाही ओळखत. सर,
मीनल? शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा आहेत. असं वाटतं हिची डेथ साधारण मध्यरात्री झाली असेल. हो सर, मलाही तसंच वाटतंय. एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. रिकामे सर, अजून काय मिळतं का बघा. हो सर. सर, ज्या मुलीने सुसाईड केलं त्या मुलीचं नाव मीनल आहे. ती मूळची धुळ्याची. ती इथे मेड म्हणून काम करत होती. तिला एक लहान बहीण सुद्धा आहे, गीता नावाची. पण सर, ही गीता सुद्धा कालपासून बेपत्ता आहे. एक काम करा, या मीनलच्या मोबाईलचं CDR काढा. ती कुठे काम करत होती, कुठे राहत होती ते पण शोधून काढा. सर, ती बंगलो सोसायटीमध्ये काम करत होती. त्याची लिस्ट मी काढली. सर, ही मीनल ज्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहत होती तिथे सुद्धा मी जाऊन आलो, पण घराला कुलूप होतं. आजूबाजूला चौकशी केली, पण तिची बहीण गीता कुठेच सापडली नाही. नायकोडी, मला वाटत नाही मिनलने सुसाईड केली असेल. कारण ती जर इतक्या लांबून काम करण्यासाठी इकडे आली आहे तर ती सुसाईड करणार नाही. या मुली फायटर असतात, इतक्या सहजासहजी गिवअप करणार नाही. बरोबर आहे सर. पण सर, हे शहर, त्यात तिचं काम डिमांडिंग होतं. पण तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला जास्त कामं मिळाली नसतील आणि म्हणूनच कंटाळून नैराश्याने तिने आत्महत्या केली असेल. पण मग घरी का नाही केली सुसाईड? बाहेर जंगलात? सर, कदाचित ती घरातनं बाहेर पडली असेल आणि कोणाचा एंटरफेअर नको म्हणून जंगलात जाऊन आत्महत्या केली असेल. शक्यता तर खूप आहेत नायकोडी. तिची बहीण गीता का गायब झाली असेल? ते काम करूया, ती मीनल जिकडे काम करत होती तिकडनं तपासायला सुरुवात करूया. तोपर्यंत तिच्या घरच्यांना कळवा. ओके सर. तुम्ही एवढ्या लांबून धुळ्याहून मोलकरीण का बोलवली? सर, माझ्याकडे मिनलच्या आधी वंदना नावाची मोलकरीण होती, पण ती खूप उद्धट आणि रागीट होती आणि तिचं कामही नीट नव्हतं. वंदना, काय हे आजही उशीर? मग अगं मग म्हणजे असाच उशीर होणार असेल ना तर उद्यापासून येण्याची गरज नाहीये तुला. ओ मॅडम, येते ते उपकार समजा, नाही तर तुमच्या घरात येताय कोण कामाला? माझं मी बघून घेईल काय करायचं ते. तुझा उद्धटपणा खूपच वाढलाय. आजच्याच तुझा हिशोब करते. उद्यापासून यायची गरज नाहीये तुला. हे घे, निघ इथून. मी पण बघते माझ्याऐवजी येऊन काम कोण करता इथं ते. आणि वंदनाला आहे ना बऱ्याच जणांनी कामावरनं काढून टाकलं होतं आणि तिच्या धमक्यांमुळे इथेही कोणी काम करायला येत नव्हतं. म्हणून माझ्या माहेरच्या मैत्रिणीकडून मीनलला बोलावून घेतलं होतं. पण वंदना मीनलला सुद्धा त्रास देत होती आणि एक दिवशी तर एवढं होऊन सुद्धा मीनल घाबरली नाही. ती काम करायला येतच होती. ठीक आहे, काही गरज वाटली तर आम्ही परत येऊ. हा सर धमकवलं म्हणजे युनियनचा एरिया, युनियनचीच लोक इथं कामं करतात. मग युनियनच्या मेंबरनी मिळून दिली धमकी. 8 सप्टेंबरच्या रात्री तुम्ही कुठे होतात? नीट विचार करून सांग. मी बाजूच्या सोसायटीत होते, काम शोधायला गेले होते. एवढ्या रात्री? हो, म्हणजे त्यांनी मला रात्रीच बोलवलं होतं 8 वाजता. तुम्ही विचारू शकता सोसायटीमध्ये. ठीक आहे, या तुम्ही. नायकोडी, वंदना जे म्हणाली आहे ते बाजूच्या सोसायटीमध्ये जाऊन चौकशी करा, कन्फर्म करा. लक्ष ठेवा याच्यावर. काय करते, कुणाला भेटते, कुठे जाते, सगळं तपासा. आणि मिनलचा खून झाला तेव्हा ही नेमकी कुठे होती हे ट्रेस करा. ओके सर. तुमचं नाव? सुमन अग्रवाल. मिनलबद्दल काय सांगू शकाल? म्हणजे तिचा स्वभाव, तिच्याबद्दल काही प्रॉब्लेम वगैरे? मिनल एक नंबरची चालू मुलगी होती. मी तर तिला कामावरून पण काढून टाकणार होते. सतत त्या वॉचमॅन बरोबर फिरत असायची. बरं, 8 सप्टेंबरच्या रात्री तुम्ही दोघे कुठे होता? आम्ही दोघंही कोल्हापूरला गेलो होतो 4 दिवसांसाठी देवदर्शनाला. हो हो. तुम्हीच बेर्डे?
हो, मी या सोसायटीचा सेक्रेटरी. मिनल ना? हो, तिचं या सोसायटीच्या वॉचमॅनबरोबर अफेअर होतं. दोघांना एकत्र पाहिलं मी 1-2दा. मिस्टर पाटील, या मीनलविषयी काय माहिती सांगू शकता? खूप मेहनती मुलगी होती साहेब, अगदी जीव तोडून काम करायची. पण बाकीच्या घरातले म्हणतायत की ती एवढी ठीक मुलगी नव्हती. खरं तर आमच्या सोसायटीतली ना माणसंच हलकट आहे. खूप राबवून घ्यायची हो त्या मुलीला. रिकामे पाटील मॅडम, बघा काय मिळतंय का. सर ह्या गोळ्या सापडल्या आणि गोळी एकही यूज नाही केली. रिकामे सर, ह्या गोळ्या कसल्या आहेत जरा चेक करून बघा, आणि कुठल्या मेडिकल स्टोअरमधून विकल्या गेल्यात ते पण बघा. आणि हो, मिनल आणि गीता यांच्याबद्दल पण आजूबाजूला कसून चौकशी करा. सर, मिनल मिनल माझी पोर मिनल मिनल अगं उठ ना, माझी मुलगी उठ ना. मिनल उठ ना राजा, मी आले माझी साहेब, माझी पोरगी गीता कुठं आहे? ती पण त्या दिवसापासून गायब आहे. तपास चालू आहे. मॅडम, मीनाच्या घरून हे सामान मिळालं. हे काही पैसे आणि चिठ्ठी पण मिळाली. हाय, अजून 4 घरं मिळालीत देवकरांच्या कॉलनीमध्ये. मी हिशोब केला ना तर बरोबर 10,000 रुपये शिल्लक पडतात. आई, असं जर चालू राहिलं ना तर आपलं कर्ज 1-1.5 वर्षात फिटलंच समज. हो ग, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पोटाचे हाल करू नका. तू काळजी नको करू आई. चल ठेवते मी फोन, परत बॅलन्स संपन माझा. माझी पोर. मॅडम, या माझी पोर. सर, आपला संशय खरा ठरला. मिनलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मिनलची गळा दाबून हत्या करण्यात आली. मिनलच्या गळ्यावर फिंगरप्रिंट सापडले. सर, मिनलला मारल्यानंतर तिला झाडाला टांगण्यात आलं आणि मिनलचा मृत्यू मध्यरात्री 1 ते पहाटे 4च्या दरम्यान झाला. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मिनल प्रेग्नंट होती. मिनल प्रेग्नेंट होती? हो सर. सर, ज्या गोळ्या आपल्याला मिनलच्या घरामध्ये सापडल्या त्या ॲबॉर्शनसाठी वापरल्या जातात. मिस्टर अग्रवाल म्हणाले होते की मिनलला त्यांनी वॉचमन राकेश बरोबर बघितलं होतं. मिस्टर बेर्डे पण तेच म्हणत होते. त्या वॉचमननेच तिला मारलं असेल. बोलवून घ्या त्याला. आणि या गोळ्या कुठल्या मेडिकलमधून विकल्या गेल्या ते कळेल? नाही सर, आम्ही एरियातल्या सर्व मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन चौकशी केली, पण कुठल्याच मेडिकल स्टोअरवाल्याने अशा पद्धतीच्या गोळ्या विकलेल्या नाही आहेत. आम्ही डिस्ट्रीब्युटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. त्या गोळ्यांचा सिरियल नंबर मिळाला की आपल्याला ही माहिती मिळू शकेल. तोपर्यंत मी या वॉचमॅनची चौकशी करतो. ॲग्री, या गोळ्यांचा सोर्स कळायला पाहिजे. तुमच्या डिस्ट्रीब्युटर बरोबर पुन्हा एकदा बोलून घ्या. ओके सर. काय हवंय का?
नको. या मुलींना इकडं पाठवायलाच नको होतं. त्यामुळेच सगळा सत्यानाश झाला. त्या गीताचा पण आता काही पत्ता लागत नाही. तेव्हा बाबा तिला तरी सुखी ठेव. या कर्जामुळे आपल्या संसाराचं परव वाटोळा झालं. खरं खरं सांगायचं आता चांबडी सोलून काढील तुझी. अहो साहेब, मी खरंच काही नाही केलंय. अहो ती प्रेग्नेंट होती हे पण मला माहित नव्हतं. मी तिला फक्त रूम शोधून दिली होती आणि तेव्हापासून आम्ही मित्र होतो. मग तुझा फोन का बंद होता? तिचा खून करून पसार होण्याचा विचार होता ना तुझा? अहो साहेब, माझी परीक्षा होती म्हणून फोन बंद ठेवला होता. हा बघा साहेब. साहेब एक सांगू का साहेब, हा कांड ना सोसायटीमधलंच कोणीतरी केला असणार. अहो लय त्रास द्यायचे मिनलला. ते परत परत फोन करून कामासाठी बोलून घ्यायचे. त्या दिवशी असाच एक फोन आला होता तिला. अगो भास्कर, एवढा पाहुणा नाही देव तुला. बाकी काय? अरे माझी एकदा परीक्षा झाली ना हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कधी आहे परीक्षा? अरे त्याची तारीख अजून आलेली नाही, त्यामुळे तर नाही तर. एक मिनिट. हॅलो. अहो मी नाही सांगणार कुणाला. मी कशाला कुणाला सांगू? मला माझ्या कामाशी काम. कोणाचा फोन होता का? काय नाही, असंच. चल सांग की सोसायटीमधून होता का? तुला कशाला नसतं चौकशी आहे रे राकेश? तुझ्या कामाशी काम ठेव ना. अगं मी तिला खूपदा विचारले कोणाचा फोन आहे कोणाचा फोन आहे, पण तिने नाही सांगितलं साहेब. पण साहेब तो फोन सोसायटीमधूनच आलेला. नायकोडी, ही मिनल जिथे काम करत होती ना तिथल्या लोकांचं बॅकग्राऊंड डिटेलमध्ये चेक करा. ही घरकाम करणारी मंडळी ज्या घरात काम करतात त्या घरातल्या लोकांचे सगळे सिक्रेट्स त्यांना माहिती असतात. मिनलला अशाच कुठल्या फॅमिलीपैकी कोणाची तरी गुपित माहिती पडली असणार आणि जी बाहेर येऊ नये म्हणून तिचा खून झाला असेल. हे मंडळी काय काम करतात, कुठे जातात, त्यांची बँक डिटेल्स आणि CDR काढा. त्यांचे मित्रमैत्रिणी कोण, पाहुणे मंडळी कोण, मला ह्याची सगळ्यांची माहिती पाहिजे. आणि गीताबद्दल काय माहिती मिळेल? नाही सर, पण मी राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या सर्व पोलीस स्टेशनला गीताबद्दल कळवले. लवकरात लवकर काही ना काहीतरी माहिती मिळेल. ओके. जानविशाला ओळखता? सर माझ्या ऑफिसमध्ये आहे, कलिग आहे, पण त्यांची ट्रान्सफर झाली आहे. तुमच्या अकाउंटमधून तिच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेत. 13 ट्रान्झॅक्शन्स आहेत. कशासाठी? हे ट्रान्झॅक्शन्स कशासाठी? सांगतो सर. सर माझा आणि जान्हवीचा अफेअर होता, पण ते संपलंय सर. खूप अगोदर संपलंय. संपलंय? मिनल मरण्याच्या 4 दिवस आधी जान्हवी तुमच्याबरोबर काय करत होती? सोसायटीच्या रजिस्टरमध्ये एंट्री आहे. मी तुम्हाला सांगतो, मिनलला तुमच्या आणि जान्हवीच्या अफेअरबद्दल माहिती होती. ती तुमच्या बायकोला सांगेल म्हणून तुम्ही घाबरलात आणि म्हणून तिचा काटा काढला, बरोबर? नाही सर. सर मिसअंडरस्टँडिंग सर. असं काही नाही सर. सर मी जान्हवीला समजवलं होतं, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. तिला हे अफेअर हवं होतं. ती त्या दिवशी माझ्या घरी आली होती. त्या रात्री मी या अफेअरबद्दल माझ्या बायकोला सांगितलं. सर तुम्ही माझ्या बायकोला विचारू शकता सर. सर मी तर मिनल आणि गीताची काळजी घ्यायचो सर. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी मी रात्रशाळा शोधली होती सर. सर माझा ह्या प्रकरणाशी काही एक संबंध नाही सर. हे ना हे त्या पाटीलने केलं असेल. पाटील? हो सर, पाटील. 1 नंबरचा भ्रष्ट माणूस आहे. चिक्कार काळा पैसा आहे त्याच्याकडे. त्याला आणि त्याच्या बायकोला पैसे मोजताना बघितलं होतं मिनलने.
खूप घाबरली होती ती. तिने मला आणि माझ्या बायकोला येऊन हे सगळं सांगितलं. याबद्दल जर कुणाला काही सांगितलंस ना, याद राख, गायब करून टाकीन तुला. चल जा. मी मीनलला समजवलं. त्या पाटीलच्या हात वरपर्यंत पोचल्या. कशाला अशा माणसाच्या नादी लागायचं. मीनलला पण हे सगळं पटलं म्हणून ती गप्प राहिली. सर, हे सगळं ना त्या पाटीलनेच केलं असेल. मीनलच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात होता? ती प्रेग्नेंट होती, ते मूल कोणाचं होतं? पोलिसांसमोर या केस संदर्भात अनेक प्रश्न होते, पण सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे गीताचा. मीनलची लहान बहीण गीता ही काही केल्यास सापडत नव्हती. पोलिसांनी सगळीकडे म्हणजे हॉस्पिटल, झोपडपट्ट्या, शवागारं इत्यादी ठिकाणी शोध घेऊनही गीताचा शोध काही केल्या लागत नव्हता. आणि मीनलच्या खुनाचा तपास करण्यासाठी गीता सापडणं हे फार महत्वाचं होतं. पण गीता सापडत नव्हती आणि केस अजून गुंतत चालली होती. नायगोडे, राकेश, देवकर, पाटील आणि बिर्डे या सगळ्यांचे मोबाईल ट्रेस करा. खुनाच्या रात्री ते नेमके कुठे होते ते बघा. ओके सर. हां नायगोडे, चला पटकन. अरे काम आहे सर, काम मिळतं का बघा. हो सर. एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. चल 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 लवकर जायचं आपल्याला. चल. कुठे नाही का एवढ्या घाईघाईत. तुमची मुलगी गीता, हिची डेड बॉडी सापडली आम्हाला त्याच जंगलात. तू पाटीलकडून पैसे घेतले होतेस बरोबर? नाही हो. कोण पाटील? कोण पाटील? कानाखाली आवाज काढला ना की बरोबर आठवेल कोण पाटील ते. अहो इथे माझ्या दोन्ही मुली गेल्यात आणि हे काय विचारताय तुम्ही मला? ए, नाटकं करू नकोस. सगळी चौकशी केली आम्ही. हे पैसे तुझ्या घरातून मिळाले. त्या पाटलाची पण चौकशी केली आम्ही. त्यानेच सांगितलं हे पैसे तू त्याच्याकडनं घेतलेस. आता खरं बोलायचं. बोल. सर, हा असं नाही बोलणार. जरा पाहुणचार करावा लागेल जरा. नाही 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 सांगतो सांगतो. मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते ही गोष्ट खरी आहे. कारण मिनलनी मला सांगितलं होतं त्यांच्या बंगल्यात लई पैसा आहे म्हणून. काय गे, या महिन्याचे पैसे पाठवले नाहीस अजून? हा बाबा, पाठवते 2 दिवसात. तू बरी आहेस ना तिकडं? हो बाबा, बरी आहे. पण इथे दिसतं तसं काहीच नाही या. म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी गुपित आहेत. आणि तुम्हाला माहितीये, घरातल्यापेक्षा सगळ्यांची गुपित मलाच जास्त माहिती आहेत. हां हो. तुझी आई पण सांगत होती की तुला बऱ्याच गोष्टी कळल्यात म्हणून. नाही, आता त्याचा फायदा करून घे. म्हणजे हे बघ, तुला आता प्रत्येकाची चावी माहिती झाली आहे. त्यांना सांग
माझं तोंड जर बंद हवं असेल तर मला पण काहीतरी पाहिजे. लाज नाही वाटत तुला स्वतःच्या मुलीला असली कामं करायला सांगतोस? साहेब पण मिनल तशी कधी वागलीच नाही. लय घाबरायची ती. मी तिला किती वेळा सांगितलं तरी ती नाहीच म्हणायची. ठीक आहे, तुझ्या मुलीचं कार्य करायचं तुला म्हणून सोडतोय आता. तू आता जाऊ शकतोस, पण हे शहर सोडून जायचं नाही, कळलं? निघ. हा रिकामे बोला. ते रिपोर्ट माझ्या मोबाईलवरती पाठवा लगेच. सर, गीताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, गीताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार गीताचा मृत्यू सुद्धा मध्यरात्री 1 ते पहाटे 4च्या दरम्यान झाला, तोही गळा आवळून. आणि गीताच्या नखांमध्ये कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीचे स्किन पार्टिकल्स सापडले. मरणाच्या आधी झटापटीमध्ये तिने समोरच्याला ओरबाडलंय. अजून एक गोष्ट सर, गीताच्या डेड बॉडीवर जो ड्रेस होता त्याच्या खिशामध्ये आपल्याला एक पाऊच सापडला होता. तो पाऊच मिसेस पाटील यांनी ऑनलाईन ऑर्डर केला होता. त्याचं पेमेंट सुद्धा त्यांनी ऑनलाईन केलं होतं. मी त्यांचे बँक स्टेटमेंट मागवलेत. एक्सेलेंट. या पाटील कपलला पण बोलावून घ्या. ओके सर. हे बघा पवार साहेब, तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करताय. तसे पुरावे आहेत आमच्याकडे, आणि ही गोष्ट आम्हाला मिनल आणि गीता या दोघींच्या खुनाचा तपास करण्यासाठी हवी. पण त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाहीये. खूप मोठा संबंध असू शकतो मॅडम, कारण मिनलला तुमची सगळी सिक्रेट्स माहिती होती. सिक्रेट्स? कुठली सिक्रेट्स? तुम्ही हरीला पैसे दिले होते, हरीने ते कबूल केले. तुमच्या पैशांचा सगळा काळा बाजार मिनलला कळला होता, म्हणूनच तुम्ही तिला संपवले. व्हॉट नॉनसेन्स. ओ पवार साहेब, तुम्ही काय बोलताय? बाय द वे, मी त्यावेळी नागपुरात होतो. माझी मिनिस्टर साहेबांबरोबर मीटिंग होती महत्त्वाची. पाहिजे तुम्ही आत्ता फोन करून माझ्या ऑफिसमध्ये चौकशी करू शकता. आम्ही तो तपास करू. आता तुम्ही या. पुन्हा बोलावलं तर परत यावं लागेल तुम्हाला. नायकोडी, हा खूप पोचलेला दिसतोय. याच्याकडे खून करण्याचा मोटिव्ह पण आहे आणि खून पचवण्याची पॉवर पण आहे. सर, तशी या पाटलावर आमची नजर आहेच. जरा जरी काय अनयुज्युअल दिसलं ना, हा सुटणार नाही. सर, मिनलने ज्या मेडिकल स्टोअरमधून त्या गोळ्या विकत घेतल्या होत्या ते मेडिकल स्टोअर सापडले. गुड. सर, हे दुकान शहराच्या अगदी दुसऱ्या टोकाला आहे. सर, महत्त्वाचं म्हणजे त्याच एरियात मिनल ज्या सोसायटीमध्ये काम करत होती त्या सोसायटीतील एका मेंबरचं ऑफिस आहे. पॉज. नंबर बघा. सर, या गाडी नंबरवर ना मी या गाडीच्या मालकाला ट्रेस करतो. ठीक आहे. साहेब, तुम्ही? हो, आम्ही. मान फार दुखते का हो तुमची? हो. ही नख कुठल्या मांजरीने मारली? नायकोडी, या ना. चले. अहो साहेब, झालंय का सांगा ना. साहेब ऐका ना. पाटील मॅडम, यांना पण घ्या. चला. अहो साहेब, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय. त्या दिवशी आणि त्या पुढचे 2 दिवस आम्ही कोल्हापूरला होतो. स्मार्ट आहे. फार हुशारीने तुम्ही तुमचं काम केलं. रात्री 8 वाजता तुम्ही कोल्हापूरहून तुमच्या गाडीतून बाहेर पडलात आणि पुण्यात आला. इकडे पुण्यात आल्यानंतर मिनल आणि गीताचा खून केला. गीताच्या नखामध्ये तुमच्या स्किनचे पार्टिकल्स मिळाले. DNA मध्ये ते स्पष्ट होईलच. आता पटपट बोलायचं. बोला बोला. सांगतो. मिनल कामावर असताना तिच्या चहामध्ये मी नशेची गोळी मिसळली.
पडशील बघ, आराम कर. ये इकडे ये. ती शोधित आल्यानंतर तिला कळलं की काय झालं. मला वाटलं ती शांत बसेल, गप बसेल, पण तिने माझ्या बायकोला सांगितलं. मी तुला 2 लाख रुपये देते, पण ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, ठीक आहे? आम्हाला हे प्रकरण तिथेच संपवायचं, पण एक दिवस कळलं की मिनल प्रेग्नेंट आहे. तुमच्यामुळे आयुष्य बरबाद झालंय माझं. दिस गेलं तुम्हाला. आता मी काय तोंड दाखवणार जगाला? हे बघ, बाजारात गोळ्या मिळतात. तिला ऑपरेशन करण्यासाठी मी गोळ्या आणून दिल्या होत्या, पण ती म्हणाली की पैसे मिळेपर्यंत मी ऑपरेशन करणार नाही. तिच्या घराकडून पार्ककडे येणारी वाट ही सुनसान असते हे मला ठाऊक होतं, म्हणून मी तिथे रात्रीच दबा धरून बसलो. या दोघांवर मिनल आणि गीताच्या खुनाची चार्जशीट दाखल करा. नव्या शहरात आल्यानंतर नवं शहर, नवी माणसं यामध्ये मिनल हरवून गेली होती. पण ज्या माणसांनी तिला सावरायला हवं होतं त्याच माणसांनी तिचा गैरफायदा घेतला, तिचं शोषण केलं. तुमच्याही घरी असे काम करणारे लोक येत असतील तर त्यांच्या बाबतीत सजग राहणं. त्यांचं कुणी शोषण तर करत नाहीये ना, त्यांची कुणी मुस्कटदाबी तर करत नाहीये ना, आणि जर होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवायला त्यांना मदत करणं हा एकमेव उपाय आहे. मी अभिजित खांडकेकर आजच्या या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्याची उकल करण्यासाठी पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.